वीकेंड असल्यामुळे नवरा गेला होता ऑफिसच्या आउटिंगसाठी आणि आता एकटीसाठी काय जेवायला बनवायचा हा खरं तर प्रश्न होता. तर मी म्हटलं आज छानपैकी स्वतःसाठी झुणका भाकरी बनवूया. म्हणजेच काय भाकरी, ठेचा, दही आणि कांदा हे माझं जेवण होतं. आणि हा व्हिडिओ जर नवऱ्याने बघितला ना तर तो घरी आल्यावरती मला हेच जेवण बनवायला सांगेल, कारण त्याला हे जेवण खूप जास्त आवडतं. कोणाकोणाला झुणका भाकरी आवडते हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तर ही सगळी माझी ठेच्याची तयारी आहे. हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या छानपैकी 3 ते 4 पाकळ्या लसणच्या घेतल्या, थोडेसे शेंगदाणे घेतले आणि कोथिंबीर छान भाजून घेतलं आणि मिक्सरमध्ये ग्राइंड केलं आहे मीठ टाकून. त्याचबरोबर आता इथे भाकरी बनवते आहे. तर भाकरीसाठी ना मी इथे 1 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे. त्याच्यामध्ये छानपैकी मी गरम पाणी टाकून मळून घेतलं आहे. आता काहींचं ज्वारीचं पीठ जे आहे ना ते जाडसर असतं, तर ते गाळून घ्यायचं आहे. हे पीठ मी खूप जास्त बारीक दळून आणते, त्यामुळे मला गाळायची गरज पडली नाही आहे. जितका तुमच्यामध्ये जोर असेल तितका छानपैकी लावून भाकरीचं पीठ छान मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरून भाकरी थापून घ्यायची. सुरुवातीला तुम्हाला थापता येणार नाही, हे प्रॅक्टिसनेच तुम्हाला जमेल. पण छानपैकी सुरुवातीला छोट्या छोट्या भाकरी करायची, प्रॅक्टिस करायची आणि त्याच्यानंतर मग मोठ्या ऑटोमॅटिकलीच तुम्हाला येतील. आता भाकरी फुगली नाही किंवा काय नाही झालं तर ठीक आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आहे, कारण की आपण शिकतोच आहोत असं समजायचं आणि भाकरी ह्या करत राहायच्या. मला देखील भाकरी शिकायला लग्नानंतरून जवळजवळ 1-2 वर्ष लागलं असेल. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, कमेंट करायला विसरू नका आणि थँक्यू सो मच.